आज 19 फेब्रुवारी जगभरात शिवजयंती साजरी केली जात आहे आणि आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक येथे आहे। आपण पाहू शकता की आज 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम इथे पार पडत आहेत। मोठ्या प्रमाणात तरुण इथे आलेली आहे आणि ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथे साजरी केली जात आहे। वेगवेगळ्या वेशभूषे इथे छोटे मुलं आले, तरुणही आली आणि कोट सुद्धा आले। म्हणजे शहरातील नव्हे तर जिल्ह्याभरातील विविध ठिकाणातून इथे लोक आलेले आहेत आणि आपल्या शिवाजी महाराजांची जन्मोत्सव इथे साजरा करत आहे। प्रत्येक वर्षी याचप्रमाणे शिवजयंती साजरी केली जात आहे आणि या वर्षी सुद्धा हा जल्लोष, हा तोच जल्लोष इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात इथे विविध कार्यक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये गायन असो किंवा शिवाजी महाराजांच्या काळातील जे पोवाडे आहेत ते सुद्धा इथे साजरी केले जातात। आपण पाहू शकतो की आता तिथे नृत्य सादर केले जात आहे। शिवाजी महाराजांचे गाणे सादर करण्यात येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता तरुणही आलेले आहे। आपण पलीकडे पाहू शकतो की शिवाजी महाराजांच्या प्रमाणे एक तरुण वेशभूषा करून आलेला घोड्यावर आलेला आहे आणि ती मिरवणूक निघाली आहे। मोठ्या प्रमाणात ते या विषयाद्वारे पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। कोणत्याही अनुचित प्रकार करू नये याची पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि हा क्रम आता काही वेळानंतर मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस आणि इतर प्रशासन सुद्धा खबरदारी घेत आहे। पण तरुण आणि इतरांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला आपल्याला मिळत आहे। आपण या सर्वांच्या घडामोडींची कव्हर करण्याला जाऊ, पण त्यापूर्वी आपण पाहू शकतो की शिवजयंतीच्या निमित्ताने इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे ना। एक वेगळ्या प्रकारची शिवजयंती इथे साजरी करण्याचा आपण पाहू शकतो। आज संभाजीनगरमधील क्रांती चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या वेशभूषा इथे चिमुकले आलेले आहेत। तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी वेशभूषा होती ती वेशभूषा इथे परिधान केलेली आहे। एक जे व्यक्ती आहेत ते शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आले, आपण त्यांना समजून घेऊया। आज शिवजयंती आहे, तुम्ही शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आले, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि अभिमान वाटतोय मला। मी शिवाजी महाराजांकडे आहे, जे त्यांची कार्यकिर्दी आहे खूप मोठे आहे, त्यामुळे आम्ही पोहोचू शकत नाही, पण त्या संदर्भाने आम्ही आमचा डान्स परफॉर्मन्स स्टार्ट केलेला आहे। त्याच्यामधून आम्ही काहीतरी उपदेश देणार आहे सगळ्यांसाठी। त्याला आले तिथे शिवाजी महाराजांना तुम्ही कसं पाहू शिवाजी महाराज काय शिकण्यासारखं आहे? शिवाजी महाराज खूप चांगले होते व त्यांनी आपला स्वराज्य घडवला। आपण पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आलेत। हा शिवजयंती आहे, कशा भावना आहेत? आज आम्ही इथे यासाठी आलोय, शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरती आपण इथे आलेलो आहे आणि इथे सर्वजण आलेले झालेले आहेत, जमा झालेले आहेत। तर आम्ही नृत्य प्रस्तुत करणार आहोत आणि आम्ही ग्रीन व्हॅली स्कूल आणि सेंटरच्या मदतीने आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की छोटे चिमुकले सुद्धा इथे शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत आणि कुठे ना कुठे शिवाजी महाराजांच्या काळातील जी वेशभूषा होती ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला। आपण पाहू शकतो की छोट्या ज्या मुली आहेत त्या पण इथे साड्या घालून आल्या, त्यांच्या हाती लाठी आहे। कुठे ना कुठे महिला सक्षमीकरण, शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे महिलांना सक्षमीकरण केलं होतं, त्यांच्या हातामध्ये हत्यारं दिली होती, त्याचप्रमाणे आता इथे सुद्धा आपण पाहू शकतो की शिवाजी महाराजांच्या काळात सर्व घटना पार झाल्या आहेत।
शिवजयंती मी खासदार झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा या जिल्ह्याचा खासदार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा ही शिवजयंती पार पडली. पण असं काही नाही की मी खासदार होण्याच्या अगोदरसुद्धा मी या क्रांती चौकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन प्रत्येक वर्षी करतो. पण यावर्षी एक आनंदात उत्सवात ही साजरी केल्या जाते. खासदार या नात्यानं मी सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा देतो. आमदार खासदारांची सुरक्षा काढण्यात आली आहे, त्यावर काय बोलतात? आमदार खासदारांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मला एक सांगायचं, हा कायद्याचं प्रोसिजर आहे. त्याच्याबद्दल मला काही नाही बोलायचं. जे त्यांनी ठरवलं असेल ते मला मान्य आहे. असं काही नाही, ते त्यांच्या नियमात असेल ते करतील ते. पण विरोधकांकडून म्हटलं जात आहे की शिंदे गटाच्याच आमदार खासदारांची मुद्दाम काढण्यात आली आहे. ते असं काही नसतं. हे नियमानं केलं जातं काय, त्याच्यामुळं असं काही नाही की शिंदे साहेबाच्या खासदाराची काय जयंती आज सकाळीच आम्ही देवगिरी किल्ला जो आहे ऐतिहासिक आहे तिथून भारत मातेचं पूजन करून शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. शिवज्योत आम्ही इथे आणलेली आहे. एक ऊर्जा, एक शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्ही सगळ्यांनाच मिळते. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायाचं सातत्यानं ऊर्जा देणारं महापुरुष होऊन गेलेले आहे. मला वाटतं एक आनंदी आनंद, एक उत्साहाचं आणि हर्षोल्लासाचं वातावरण आहे सगळ्यांना. संजय राऊत म्हणते की राज्यकर्त्यांनी राज्यातील राजकारण उद्ध्वस्त केलेलं आहे. बरोबर आहे, काय चूक बोललेलं आहे. आज काय नैतिक करायला, आज शिवजयंती आहे. शिवाजी महाराजांचं जर व्यवस्थित आपण व्यवस्थापन राजकारण जर बघितलं तर त्याच्यात नीती होती, शिवनीती होती. आज कोणती नीती राहिली? खऱ्या अर्थानं सगळं राजकीय जर बघितलं तर काय सत्य आहे काय असं ते कळायलाच मार्ग नाही. बरोबर